कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं शहरात एकल वापर प्लॅस्टिक बंदी मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे। प्रशासक के मंजुलक्ष्मी आणि अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात येते आहे। या मोहिमेअंतर्गत सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील यांनी 4 पथकांमार्फत महालक्ष्मी मंदिर परिसर, महाद्वार रोड, ज्योतिबा रोड, ताराबाई रोड, बाजार गेट परिसर, लक्ष्मीपुरी आणि महापालिका हद्दीतील गांधीनगर परिसरात एकल वापर प्लॅस्टिकची तपासणी करण्यात आली। यावेळी दुकानदार, रोडवरील फळ विक्रेते, भाजी विक्रेते आणि इतर किरकोळ 78 विक्रेत्यांकडे वापरण्यात येणारे सिंगल यूज प्लॅस्टिक जप्त करण्यात आले। या सर्वांकडून अंदाजे 5000 किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले। येथून पुढे प्लॅस्टिकचा वापर करू नये अशा सक्त सूचना सर्वांना देण्यात आल्या आहेत। ही कारवाई सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक डॉक्टर विजय पाटील, विभागीय आरोग्य निरीक्षक आणि आरोग्य निरीक्षक मुकादम व कर्मचाऱ्यांनी केली। तरी महापालिकेच्या हद्दीमधील सर्व आस्थापना, व्यापारी संस्था यांनी एकल वापर प्लॅस्टिकचा वापर बंद करण्याचा आहे, अन्यथा कारवाईचा इशारा महापालिकेच्या वतीने देण्यात आला आहे। आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग